नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 करिता पेपर 1 मधील मोड स्कोरिंग आपण युनिट बघणार आहोत, की अशा कुठल्या आपल्या युनिट्स आहेत जे येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप महत्त्व ठेवतं. टोटल पेपर 1चं महत्त्व 100 गुणांसाठी आपल्याला दिसून येतं. 50 प्रश्न विचारलं जातं आणि टोटल 10 युनिट्स आहे. तर असे भरपूरसे टॉपिक्स आहेत जे आपण जर अभ्यास केलेले तर शॉर्ट 100% ते टॉपिक आपल्याला परीक्षेमध्ये दिसून येईल. आज आपण 30 महत्त्वपूर्ण टॉपिक्स बघणार आहोत, जे परीक्षेमध्ये आपल्याला हमखास येताना दिसून येईल. त्यामुळे येथे डिस्कशन केलेलं कुठलंही टॉपिक मिस करू नका. संपूर्ण घटक अभ्यास करून जावं, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण मॅक्सिमम स्कोअर करू शकतो. कारण पेपर 1चं महत्त्व परीक्षेमध्ये खूप जास्त आहे. यामध्ये 80, 90 आणि 90 प्लस देखील विद्यार्थी मित्र स्कोअर करू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला पेपर 1चा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून हा स्कोअर आपण घेऊ शकू. तर सर्वप्रथम लक्षात घ्या 10 युनिट्स आहे, ज्यापैकी अभ्यासक्रमातील पहिली युनिट अध्यापन अभियोग्यता आहे, 10 गुणांसाठी विचारले जातं. त्यानंतर संशोधन अभियोग्यता 10 गुण, आकलन म्हणजे एक पर्टिक्युलर पॅसेज येतं आणि या पॅसेजवर 5 प्रश्न आपल्याला विचारलं जातं. संवाद आहे गणितवर आधारित तार्किक तर्क आणि DI. ठीक आहे. 15 प्रश्न विचारले जाईल. 5-5 प्रश्न प्रत्येक युनिटमधून. देन ICT, पर्यावरण आणि उच्च शिक्षण अशा 10 युनिट, ज्यातून 50 प्रश्न येणार आहे परीक्षेत 100 गुणांसाठी. आणि यामध्ये लक्षात घ्या 80-90 प्लस देखील आपण स्कोअर करू शकतो पेपर 1 मध्ये. त्यामुळे पेपर 1 हा परीक्षेमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करताना मित्रांनो आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या पर्टिक्युलर पेपरचा अभ्यास व्यवस्थित आणि योग्य रीतीने करणं खूप गरजेचं आहे. आपल्या अभ्यासाला आणखीन चालना देण्यासाठी 2026 मध्ये 2026च्या एक्झामिनेशनसाठी कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे, ज्याची नवीन बॅच आपण 18 मे पासून सुरू करीत आहोत. या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाचं राहील. 10 वर्षाचं PYQ आपण अभ्यास करूया. प्रॅक्टिससाठी MCQs आहे. कुठलंही बुक वापरण्याची आवश्यकता नाही. कंप्लीट नोट्सच्या मदतीने नक्कीच एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होणार. दररोज 8 वाजता लाईव्ह सेशन असेल आणि लाईव्ह रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा आपण बघू शकता. कोर्सची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 2600 रुपयामध्ये. हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि आजच नवीन बॅच जी आपली सुरू होत आहे त्याला जॉइन करा. या व्यतिरिक्त पेपर 2 देखील परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा आहे. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स अवेलेबल आहे. पेपर 2 ची फीस 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट असते. ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि आजच पर्टिक्युलर कोर्सला जॉइन व्हा. सो नवीन बॅच ऑब्व्हियसली आपण 18 तारखेपासून सुरू करीत आहोत, तर याला जॉइन करा, ज्यामध्ये संपूर्ण घटक आपल्याला शिकवलं जाईल. सर्वप्रथम मी मॅथ्स अँड रिझनिंग पासून सुरुवात करीत आहे. बघा मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये जे डायग्राम्स असतं ना, आकृती संबंध विचारलं जातं. पाय डायग्राम सुद्धा येतात. मोड, मीन, मीडियम हे आपण रिसर्चमध्ये देखील अभ्यास करतो. रेशिओ, पर्सेंटेज, व्हॅलिड कन्क्लुजनवर प्रश्न असतात. स्टेटमेंट आधारित प्रश्न विचारलं जातं. लेटर सीरीज, मिनिंगफुल लॉजिकल रिझनिंग येतं. चौकोन क्षेत्र, सरासरी काढणे, चक्रवार, व्याज असू द्या. इंडियन लॉजिकवर सुद्धा एक प्रश्न दिसून येतं 2 गुणांसाठी. डायग्राम आधारित प्रश्न असतात. देन क्लॉकवर प्रश्न असेल, शेकडा, नफा, तोटा, लॉजिकल ऑर्डर्स, देन आवर्सवर प्रश्न असतो, डिग्री, डायरेक्शन, DI. DI एकही विचारलं जाऊ शकतं, किंबहुना 2 DI देखील परीक्षेमध्ये येऊ शकतात. या व्यतिरिक्त टीचिंग ॲप्टिट्यूडचा जर आपण विचार केलेलं ओके. टीचिंग ॲप्टिट्यूडचा जर आपण विचार केलं, लेव्हल ऑफ टीचिंग करा. मेमरी लेव्हल ऑफ टीचिंग, अंडरस्टँडिंग लेव्हल ऑफ टीचिंग अँड रिफ्लेक्टिव्ह लेव्हल ऑफ टीचिंग. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नर, या व्यतिरिक्त स्वयं, श्रेयांकीकरणाचे प्रकार हा एक महत्त्वाचा टॉपिक विचारला गेलेला आहे. टीचिंग रिलेटेड कन्सेप्ट आहे. टीचर सेंटर्ड मेथड, गिफ्टेड चाइल्ड, अडल्ट लर्नर, टाइप ऑफ इव्हॅल्युएशनवर भरपूर प्रश्न येतात.
क्लासरूम टीचिंग फीडबॅक काय आहे? स्वयंप्रभा. टीचिंग मेथडमध्ये जसं भूमिका पालन, दिग्दर्शक, प्रायोगिक, अवगामी पद्धत आहे. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम, मूकवर देखील अनेक प्रश्न विचारलं जातं. त्यानंतर युनिट 2 मध्ये आपल्याला संशोधका अंतर्गत काय गुण असावं, संशोधन पद्धतीमध्ये गुणात्मक, प्रायोगिक, मात्रात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक सगळ्याच महत्त्वाचे आहे. स्केल ऑफ मेजरमेंटवर प्रश्न असतं, केंद्रीय प्रवृत्तीचे माप ज्यामध्ये मीन, मोड, मीडियम यावर प्रश्न विचारतात. संशोधन लेख यावर आधारित देखील प्रश्न असतात. गुड हायपोथेसिसचे काय वैशिष्ट्य आहे, देन प्लॅगरिझम काय आहे, ठीक आहे. रिसर्च संबंधित संकल्पना किंवा रिसर्च एथिक्स यावर देखील प्रश्न असतात. पॉझिटिव्हिझम रिसर्च म्हणजे पहा, अ, जे आपलं रिसर्च आपण बघतो त्यामध्ये प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षवाद या संबंधित प्रश्न विचारलं जातं आणि 2024-25 दोनही वर्षी या टॉपिकवर मॅक्सिमम फोकस केलेला आहे. स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग आहे, संदर्भ शैली विचारली जातं. साहित्यिक चोरी म्हणजे प्लॅगरिझम, आयसीटी अँड टूल्स, डाटा कलेक्शन टूल्स अँड रिसर्च जर्नल्सवर देखील भरपूर प्रश्न विचारतात. संप्रेषणाचा जो घटक आहे, ज्यामध्ये संप्रेषणाचा प्रकार खूप व्यवस्थित करावं लागेल. समूह माध्यम, संप्रेषणाचं चक्र, संप्रेषणाच्या व्याख्या, संप्रेषणाची घटक किंवा व्यक्तिगत संप्रेषण काय आहे यावर देखील प्रश्न असतं. औपचारिक असू द्या, अनौपचारिक, ठीक आहे, हे प्रकार भरपूर विचारतात आपल्याला या युनिटमधून. माध्यमांचे वैशिष्ट्ये, प्रभावी संप्रेषण, प्रसार भारतीवर देखील 24-25 दोनही वर्षी प्रश्न आलेला आहे. त्यानंतर आय-सी-टीमध्ये एकतर टर्म्स जे विचारतात फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्मचं ते करावं लागेल. संवाद सेवा, भारतातील माहिती तंत्रज्ञान कायदा असू द्या, महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळ असू द्या, भारतातील उच्च शिक्षणातील डिजिटल उपक्रम हा तर खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. इंडियन टेलिकम्युनिकेशन पॉलिसीज अँड इन्स्टंट मेसेजिंग काय आहे, असे देखील प्रश्न आपल्याला आय-सी-टीच्या भागातून येताना दिसून येतं. युनिट 9 हा पर्यावरणावर आहे. तर बेसेल परिषद असू द्या, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसर परिषद, म्हणजे प्रदूषणाच्या प्रकारामध्ये मेजर ध्वनी, जलप्रदूषण आणि त्याचं इम्पॅक्ट काय होतं. MDG आणि SDG गोल्स, नद्या विकास योजना आहे. स्वच्छ भारत अभियानावर देखील प्रश्न आहे. हवामान बदलावर 8 मिशन्स आहे, तर यावर देखील प्रश्न असतं. आंतरराष्ट्रीय स्वैर संघटन, विषारी रसायने, कचरा, रिओ अर्थ समिट असू द्या, नैसर्गिक धोके किंवा वेटलेट परिषद काय आहे, हवा प्रदूषण कायदा असू द्या किंवा पर्यावरण कायदा, या सगळ्यांवर प्रश्न विचारला जातो. आता 10 युनिट आहे लास्ट, ज्यामध्ये एन्शियंट पूर्ण एज्युकेशन करा. एन्शियंट एज्युकेशनमध्ये गुरुकुल म्हणजे वैदिक एज्युकेशन, त्यानंतर तुम्हाला बुद्धिझम, जैनिझम सुद्धा विचारलं जातं. मध्यकालीन शिक्षणाचा अभ्यास करा. मक्तब मदरसा काय आहे, संलग्नित विद्यापीठ असू द्या, अभिनत संघटना जे ऑर्गनायझेशन आहे त्यावर देखील भरपूरसे प्रश्न मित्रांनो आपल्याला विचारलं जातं. तर हे असे मॅक्सिमम 30 मी टॉपिक घेऊन आलेली आहे, जे तुम्हाला आवश्यक आहे परीक्षेमध्ये याचा अभ्यास करणं. नक्कीच हे टॉपिक तुम्ही नोट डाउन करणार आणि 18 मे पासून नवीन आपली बॅच सुरू होत आहे, त्याला आपण जॉईन करू शकता. यासाठी हे नंबर्स दिलेले आहेत, त्यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला आपण जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. थँक यू सो मच.